मृत्यूपूर्वी शरीर कोणते 7 संकेत देते? गरुड पुराणातील विचार संतांनी सांगितलेले सत्य. श्री गणेशाय नमः. श्री हरी. नमस्कार भक्त हो. आजचा विषय अत्यंत गंभीर आणि आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातील अटळ सत्य आहे. धर्मग्रंथ आपल्याला मृत्यूची भीती घालवण्यासाठी नव्हे, तर सदाचार, भक्ती आणि सत्कर्म यांचे महत्त्व समजावण्यासाठी अशा विषयावर विचार करायला लावतात. आज आपण गरुड पुराणातील विचार, संत वचन आणि एका प्रेरणादायी कथा यांच्या माध्यमातून हा विषय समजून घेऊ. गरुड पुराणाचा उद्देश. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला कर्म, पाप, पुण्य, जीवन, मृत्यू आणि मोक्ष यांचे तत्वज्ञान सांगितल्याचे वर्णन आहे. या ग्रंथातील अनेक भाग प्रतिकात्मक आणि तत्वज्ञानात्मक स्वरूपाचे आहेत. त्यांचा मुख्य संदेश असा आहे की जीवन अर्थपूर्ण जगा, धर्माचे पालन करा आणि सत्कर्म करा. संकेत नंबर 1. शरीराची शक्ती कमी होणे. जीवनाच्या शेवटच्या काळात शरीर अशक्त होऊ शकते. हा बदल धार्मिक ग्रंथांमध्येही वर्णन केलेला आहे, परंतु वैद्यकीय कारणांनीही तो होऊ शकतो. त्यामुळे अशा लक्षणाकडे दुर्लक्ष करू नये. संकेत नंबर 2. अन्नावरील इच्छा कमी होणे. अन्न, पाणी आणि इतर गोष्टीविषयींची इच्छा कमी होऊ शकते. हा काही लोकांमध्ये आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात दिसणारा बदल असू शकतो. नंबर 3. संसारातून विरक्ती. मनाला पैसा, मान, सन्मान किंवा संपत्तीपेक्षा ईश्वर नामस्मरण, शांतता, प्रार्थना अधिक प्रिय वाटू शकते. संत तुकाराम महाराज म्हणतात, धन मिळवोनी कोटी, सवे नये रे लंगोटी. म्हणजेच कितीही संपत्ती कमवली तरी शेवटी ती आपल्याबरोबर जात नाही. म्हणूनच चांगले कर्म हीच खरी संपत्ती आहे. संकेत नंबर 4. केलेल्या कर्माची आठवण. जीवनातील चांगल्या वाईट कृतींचा विचार मनात येऊ लागतो. म्हणून संतांनी नेहमी सांगितले, आजचे चांगले काम उद्यावर ढकलू नका. संकेत नंबर 5. क्षमा करण्याची भावना. अनेकांना शेवटच्या काळात सर्वांना क्षमा करावी आणि सर्वांची क्षमा मागावी असे वाटू लागते. संत ज्ञानेश्वर महाराजांनीही सर्व जीवामध्ये परमेश्वर पाहण्याचा संदेश दिला आहे. संकेत नंबर 6. नामस्मरणाची ओढ. गरुड पुराणासह अनेक भक्तिपर परंपरांमध्ये ईश्वर नामाचे महत्त्व सांगितले आहे. नामस्मरण म्हणजे केवळ शेवटच्या क्षणी केलेला जप नव्हे, तर संपूर्ण आयुष्यभर मन शुद्ध ठेवण्याचा मार्ग आहे. संकेत नंबर 7. मनाला शांतता हवी असते. जीवनाच्या अखेरीस मनाला प्रेम, क्षमा, भक्ती आणि शांततेचीच गरज असते. तेव्हा लक्षात येते, राग हा व्यर्थ होता, अहंकार व्यर्थ होता, संपत्तीही इथे राहत नाही, पण सत्कर्माची आठवण मनात राहते. प्रेरणादायी कथा. एक श्रीमंत व्यापारी आयुष्यभर पैसा कमवत राहिला. मंदिरात जाण्यास, दान करण्यास किंवा आई वडिलाची सेवा करण्यास त्याच्याकडे वेळ नव्हता. एकदा तो गंभीर आजारी पडला. त्याने आपल्या मुलाला विचारले, माझ्या संपत्तीतील 1 रुपया तरी माझ्या बरोबर येईल का? मुलगा म्हणाला, बाबा, संपत्ती इथेच राहील, पण तुम्ही केलेली चांगली कर्मे आणि लोकांच्या मनातील तुमची आठवण कायम ती पाठीमागे राहील. व्यापाऱ्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो म्हणाला, जर मला पुन्हा आयुष्य मिळाले असते तर मी जास्त पैसा नव्हे, जास्त प्रेम कमवून गेलो असतो. या कथेचा संदेश एवढाच आहे, पैसा आवश्यक आहे, पण तोच सर्वस्व नाही. आई वडिलांची सेवा करा, गरिबांना मदत करा, कोणालाही दुःख देऊ नका, रोज काही वेळ देवाचे नामस्मरण करा.
हीच खरी जीवनाची कमाई आहे. मित्रांनो, मृत्यू हा शेवट नसून जीवनाचा एक नैसर्गिक टप्पा आहे. धर्मग्रंथाचा उद्देश भीती निर्माण करणे नसून सदाचार, भक्ती आणि सत्कर्म यांची प्रेरणा देणे हा आहे. आजपासून आपण एक संकल्प करूया. खोटे कधीही बोलणार नाही, कोणाचा द्वेष करणार नाही, आई-वडिलांची सेवा करीन आणि रोज देवाचे नामस्मरण करीन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हरी ओम तत्सत. जय श्री कृष्ण. जय हरी विठ्ठल.